नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळही पुरे गोड सकळही पुरे गोड सकळही गोड सकळही पुरे गोड सकळही पुरे गोड सकळही रसना येरा रसाविटे आईला रसाविते रसना येरा रसाविटे रसायला रसाविते घेता घोट अधिक हे घेता घोट अधिक हे एका भूतादि कहे भूतादि कहे एका भूतादि कहे एका भूतादि कहे आणि करसे मरणा गाठी से मरणा गाठी आणि करसे मरणा गाठी से मरणा गाठी येणे तुटी संसारे येणे तुटी संसारे एक तुके संसारे एक तुके संसारे एक तुके संसारे एक तुके संसारे रसना येरा रसाविटे आईला रसाविते रसना येरा रसाविटे आईला रसाविते घेता घोट अधिक हे घेता घोट अधिक हे एका भूतादि कहे एका भूतादि कहे एका भूतादि कहे एका भूतादि कहे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला म्हणे आहार झाला आ विठ्ठल आम्हासी आ विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल माझे हा विठ्ठल माझे हा विठ्ठल माझे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी रसना येरा रसाविटे रसना येरा रसाविटे घेता घोट अधिक हे घेता घोट अधिक हे विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई नाम गोड 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 नाम
पुढे कोण सकळ आहे, पुढे कोण सकळ ही रसना येरा रसावीटे रसना येरा रसावीटे पुरे कोण सकळाही पुरे कोण सकळाही रसनाय रसनाय घेता घोट अधिक हे घेता घोट अधिक हे घेता घोट घेता घोट अधिक हे घेता घोट अधिक हे घेता घोट घेता घोट घेता घोट अधिक है घेता घोट अधिक
बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल विठ्ठल नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे आणिक रसे मरणा गाठी आणिका रसे मरणा गाठी येणे तुटी संसारे रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो बाबाजी सद्गुरुदास तुका पंढरीच्या राया
श्री ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो करुणा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या नाम गोड पुरे कोड सकळही. आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा देहूचे थोर साधू संतश्रेष्ठ श्री तुकोबरायांचा असून या अभंगामध्ये तुकोबरायांनी नाम महात्म्याची मीमांसा केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे वळण्याआधी प्राप्त कीर्तनरूपी सेवेचं प्रवृत्ती निमित्त सांगणं हे कर्म प्राप्त आहे. गेले 47 वर्ष आपल्या या मोठेवण गावात हा अखंड हरिनाम सप्ताह उत्सव अतिशय भक्तिभावाने चालू आहे. यामध्ये ब्रह्मलीन गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर यांच्या प्रेरणेने तथा वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथ महाराज पवार व वैकुंठवासी हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज मुखेकर तथा ब्रह्मलीन हरिभक्त पारायण भाऊ महाराज केलटकर यांच्या आशीर्वादाने अतिशय उत्साहात चालू आहे. आणि यावर्षीचं विशेष असं ते म्हणजे यावर्षी या सप्ताहाला चतुर्थ तप
पूर्ण झालेली आहेत. म्हणजे 4 तपांच्या पूर्तीचा हा आपला सोहळा आहे. आणि या विशेष वर्षात या वर्षीची पहिली कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली हे माझं थोर भाग्य आहे. याहून महत्भाग्य असं की मी ज्या गादीवर उभा आहे, आता ज्यांची मी नावं घेतली त्या सगळ्यांची कीर्तनं व त्यासोबतच शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर, सातारकर महाराज अशा थोर महात्म्यांची कीर्तनं झालेली आहेत. माझ्यासाठी विशेष गोष्ट अशी की माझ्या आजोबांचंही इथे कीर्तन झालेलं आहे आणि त्याच गादीवर त्याच जागेवर मला कीर्तन रूपी सेवा मिळाली हे माझं महत्भाग्य आहे. या अभंगाचं चिंतन करण्याआधी असं असतं की सप्ताहाच्या पहिल्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा नामपर असावा किंवा मंगल करणारा असावा. त्यामध्ये पहिला प्रश्न असा येतो की मंगल का करायचं. तर किंवा मंगल का करतात, कधी करतात, त्याचं कारण असं आहे, प्रतिकूल निवृत्तीपूर्वक अनुकूलाच्या प्राप्तीकरता मंगल करतात. प्रतिकूलाची निवृत्ती आणि अनुकूलाची प्राप्ती. प्रतिकूल म्हणजे काय, तर वाईट काळ किंवा दुःख. आणि अनुकूलता कशाला म्हणतात, तर चांगला काळ किंवा सुख. मानवाची एकंदर विचार प्रवाह किंवा विचार दिशा अशी असते की आपल्या जीवनामध्ये जे वाईट आहे ते पहिले जावं आणि मग चांगलं मिळावं. किंबहुना वाईट न जाता जर चांगलं मिळालं तर त्या चांगल्याला तितकं महत्त्व दिलं जात नाही. आपण जर मोक्षाची व्याख्या केली तर असं समजतं, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. परमानंदाच्या प्राप्तीकरता सर्वप्रथम सकल दुःखाची निवृत्ती सांगितलेली आहे. सकल दुःख म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये जितकी दुःख आहेत ती सगळी सकल. आणि परमानंद म्हणजे काय, तर ज्या आनंदापेक्षा दुसरा कोणताही आनंद मोठा नाही तो परमानंद. मानवाचा विचार प्रवाह कसा असतो, तर दुःखापासून सुखाकडे, अंधारापासून उजेडाकडे, प्रकाशाकडे असा असतो. मला एक सांगा, जर मला खोकला झाला आणि माझ्याकडे माझ्या खिशात 30 रुपये आहेत आणि बाजारामध्ये एकीकडे केमिस्ट म्हणजे जिथे औषधे मिळतात ते दुकान आहे आणि समोरच एक हॉटेल आहे जिथे वडापाव मिळतो. तसं सांगायचं तर वडापाव माझ्या आवडीचा विषय आहे, पण वडापाव हा सुखकारक आहे माझ्यासाठी, पण माझ्यासाठी आवश्यक गोष्ट काय आहे, तर औषध. जर मी शहाणा असेल, जर मी हुशार असेल, तर मला जो खोकला झालाय, पर्यायाने मला जे त्या खोकल्याने दुःख होतं त्या दुःखाची, त्या प्रतिकूल अवस्थेची मी पहिले निवृत्ती करेन आणि मग तो पदार्थ खाण्याने मला जे सुख होईल म्हणजे अनुकूलता निर्माण होईल, त्या अनुकूलतेचा आस्वाद मी घेईन. म्हणजे अनुकूलाच्या प्राप्तीकरता प्रतिकूलाची निवृत्ती ही गरजेची आहे. दुसरं कारण मंगल का करतात, तर त्याचं कारण असं आहे शिष्ट संप्रदाय. अध्यात्मामध्ये बहुतांश गोष्टी पूर्वोपार्जात चालत आलेल्या आहेत तशाच्या तशाच कराव्या. फार जण असा प्रश्न विचारतात की ज्ञानेश्वरी का वाचावी, त्यातून आपल्याला काय बोध होतो, काय सुख मिळतं, ती फार नंतरची गोष्ट आहे. सर्वप्रथम ज्ञानेश्वरी का वाचायची याचं कारण जर काही असेल तर जनाबाई सांगतात म्हणून. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी,
जनाबाई सांगतात म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. पंढरीला का जावं? जनाबाई सांगतात म्हणून. किंबहुना पंढरीला का जावं? तर माऊलींचं असं मत आहे, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. पंढरीला आपल्या खांद्यावर गुढी पताका घेऊन वारी करणं, वारीला जाणं हा माऊलींचा आवडता विषय आहे. किंबहुना माऊलींची ती आवड आहे. खरं तर गोष्ट अशी असते की परमार्थात किंवा असं म्हटलं गेलेलं आहे, देव मिळावा इतकं या सोपं जगात काहीच नाही. पण मग देव का मिळत नाही? आपण आपली बुद्धी लावतो म्हणून. शिष्ट संप्रदाय का पाळायचा? पूर्वोपार आपल्याला जे ज्ञान आलेलं आहे किंवा जे ज्ञान होतं तसंच्या तसं आपल्याकडे यावं म्हणून शिष्ट संप्रदायाचं पालन केलं जातं. पुन्हा मंगल का करावं? समाजामध्ये मानवाचे 3 वर्ग पडतात. एक अधम, मध्यम आणि उत्तम. कार्याच्या बाबतीत असं आहे, काही माणसं आपण हाती घेतलेल्या कार्यामध्ये बाधा येईल म्हणून ते कार्य सुरूच करत नाही. ती माणसं कशामध्ये मोडतात? अधमामध्ये मोडतात. पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्यानंतर आपलं पाकिट चोरी होईल किंवा आपले पाय दुखतील म्हणून वारीला न जाणारी माणसं त्या अधम या वर्गामध्ये मोडतात. दुसरा वर्ग त्यातल्या त्यात बरा असतो. तो काय करतो? जे काम तो माणूस सुरू करतो, जोपर्यंत त्या कामामध्ये बाधा येत नाही तोपर्यंत ते करतो. एकदा का बाधा आली की मग ते कार्य तो अर्धवट सोडतो. म्हणजेच काय, एखादा माणूस वारी करता निघाला पण सासवडचा घाट बघून परत घरी आला म्हणजे त्यांनी कार्य सुरू केलं पण बाधा आल्यामुळे तो परत गेला, कार्य अर्धवट टाकलं. आणि याहून श्रेष्ठ म्हणजे उत्तम वर्ग. उत्तम वर्गामध्ये माणसं काय करतात? किंबहुना माणसं नसून ती संत असतात, साधू असतात. काय करतात? आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे, कितीही अडचणी येऊ द्या, कितीही बाधा येऊ द्या, ते कार्य ते पूर्णच करतात. पण अशा वर्गामध्ये मोडणाऱ्या माणसांना, संतांना हे कार्य करीत असताना स्वतःचं सामर्थ्य काही प्रमाणात अपुरं पडतं. मग त्यांना कशाची गरज आहे? तर आपल्या इष्टदैवताची किंबहुना आपल्या सद्गुरूची किंवा त्यांच्या सामर्थ्याची गरज आहे. म्हणून त्यांना नमन करणं म्हणजे मंगल करणं. विठ्ठल विठ्ठल मंगलाचे 3 प्रकार आहेत. आशीर नमस्क्रिया वाद्य वस्तू निर्देशोपी तन्मुखम. आशीर्वाद रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि वस्तू निर्देश रूप मंगल. आशीर्वाद रूप मंगल म्हणजे काय? आपण मगाशी बघितलं, आपल्या कार्याला सामर्थ्य मिळावं किंवा आपल्या गुरूंची, सद्गुरूची मदत किंवा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपण जी साधना करतो, कोणाची? आपल्या इष्टदैवताची किंवा सद्गुरूची, ते जे मंगल करतो त्याला आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. नमस्कार रूप मंगल म्हणजे काय? त्या मंगलामध्ये स्वतःचा अपकर्ष करून आपल्या सद्गुरूचा किंवा देवाचा उत्कर्ष करणे म्हणजे नमस्कार रूप मंगल. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला नमस्कार रूप मंगल केलेलं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. किंवा एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सुजुळू झाला. या ओवीमध्ये माऊलींनी स्वतःचा अपकर्ष सांगितलेला आहे की कधीतरी एरवी मी मूर्ख असू शकतो, माझ्याकडून अविवेक घडू शकतो, पण कधी एरवी. पण जर माझ्यावर
संतांच्या कृपेचा दीपकाचा प्रकाश असेल, त्यांची कृपा असेल, तर मी अविवेकी नाही किंवा मी मूर्ख नाही. म्हणजे या ओवीमध्ये माऊलींनी स्वतःचा अपकर्ष केला आणि आपल्या गुरूंचं किंवा पांडुरंग परमात्म्याला त्याचा उत्कर्ष केला. म्हणजे नमस्कार रूप मंगल. वस्तुनिर्देश रूपी मंगल म्हणजे काय? एखाद्या पदार्थाचं, एखाद्या वस्तूचं चिंतन करणं किंवा देवाच्या नामाचं चिंतन करणं. आजच्या सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे तो वस्तुनिर्देशरूपी मंगल याच्यामध्ये मोडतो. विठ्ठल 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 नाम गोड पुरे कोड सकळही. आपल्याला असं आढळून येतं की आजवर जितके साधू झाले, जितके संत झाले, त्या सगळ्यांनी नामस्मरणावर जोर दिलेला आहे, नामचिंतनाला प्राधान्य दिलेलं आहे. त्याचं कारण काय? तर आता जे हे युग चालू आहे ते कोणतं आहे? कलियुग आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर हरीच्या नामाशिवाय कोणताही पर्याय नाही. तृतीय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजते मकैहि द्वापारे परिचर्याना कलौतु हरि कीर्तनः. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगी माझी करावी कीर्तन देईल नारायण भेटी. कलियुगामध्ये कशाला जर प्राधान्य असेल तर कशाला प्राधान्य आहे? हरिनाम संकीर्तनाला प्राधान्य आहे. त्याचं फळ काय मिळेल? तर देईल नारायण भेटी. म्हणून सगळे संत, बरं तुम्हाला संतांचं नसेल पटत तर वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप किंवा पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. वेद शास्त्र पुराण या सगळ्यांचं या बाबतीत एकमत आहे की या कलियुगामध्ये आपल्याला तरायचं असेल तर वेद प्रतिपादित नामभक्ती हा एकमेव मार्ग आहे. विठ्ठल 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 तुकोबराय म्हणतात नाम गोड. याच्याकडे जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की नाम गोड आहे या विचाराची तुकोबरायांनी अभंगामध्ये पुनरावृत्ती केलेली आहे किंवा विरुक्ती केलेली आहे. शास्त्रानुसार एखाद्या गोष्टीची विचाराची जर विरुक्ती केली, पुनरावृत्ती केली तर ज्याने केली त्या माणसाला पुनरावृत्तीचा किंवा विरुक्तीचा दोष पत्करावा लागतो. दिसायला जरी ती पुनरावृत्ती असली, विरुक्ती असली तरी तसं नाहीये. नाम गोड आणि नाम गोड हे सांगण्यामध्ये तुकोबरायांनी दोन अवस्था सांगितलेल्या आहेत, किंबहुना दोन काल सांगितलेले आहेत.
एखादा पदार्थ सेवन करण्याच्या प्रारंभी म्हणजेच सुरुवातीला आणि परिणामी म्हणजे शेवटी कसा असतो याचं वर्णन भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेलं आहे. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्त मात्म बुद्ध प्रसादजम. यत तत् अग्रे म्हणजे जे ते, अग्रे म्हणजे प्रारंभी, यत्तदग्रे विषमिव, विषम अधिक इव, विषाच्या सारखंच आहे. आणि परिणामे मृतोपमम, परिणाम अधिक अमृत अधिक उपमम, जे प्रारंभी विषासारखं आहे किंबहुना परिणामी अमृतासारखं म्हणजे उपमम, त्याची जर तुलना केली तर ते अमृतासारखं आहे. पण हे जे आपल्याला सुख मिळतं ते गुणाच्या कोणत्या गुणापासून मिळतं तर तत्सुखम सात्विकम प्रोक्त मात्म बुद्धय प्रसादजम. आपल्या आत्मस्वरूपाची स्वस्वरूपाची जाणीव करणारा जो गुण आहे किंवा जे सुख आहे ते सत्व गुणापासून मिळणार असल्यामुळे त्या सुखाला सात्विक सुख असं म्हणतात. पुढे भगवान म्हणतात विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे विषमिव यत्तदग्रे मृतोपमम तत्सुखम यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम. विषय अधिक इंद्रिय आणि त्यांचा संयोग, आपल्याला जे सुख इंद्रियांच्या संयोगाने विषयांच्या संयोगाने मिळतं ते प्रारंभी यत्तदग्रे मृतोपमम, प्रारंभी अमृतासारखं जरी भासत असलं तरी त्याचा परिणाम हा कशा समान आहे, विषया समान आहे. आणि असं सुख जर आपल्याला प्राप्त झालं तर त्यावरून आपल्याला काय कळतं किंवा कशाची आठवण होते तर तत्सुखम राजसम स्मृतम, म्हणजे ते सुख रजगुणापासून निर्माण झालेलं आहे. यापुढे भगवान म्हणतात यदग्रे चानुबंधेच मोहनमात्मनः सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतम. यदग्रे चानुबंधेच, जर ते सुरुवातीलाही आणि शेवटीही मोहमयी सुख असेल, निद्रा आलस्य आणि प्रमाद याची उत्पत्ती त्याच्याकडून होत असेल तर तत् तामस मुदाहृत म्हणजे ते सुख तमोगुणापासून तयार झालेलं आहे. विठ्ठल नामगोड नामगोड. या अभंगामध्ये तुकोबरायांनी नामाला गोडाची संज्ञा दिलेली आहे. याचा जर आपण वाच्यार्थ घेतला तर असा अर्थ करू की नाम हे कशाला गोड आहे, चवीला गोड आहे. पण व्यवहारातही आणि परमार्थातही काही गोष्टी किंवा विशेषतः सुख याची अभिव्यक्ती करताना गोड, सोनं या दुसऱ्या शब्दांची मदत घेतली जाते. धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी. आला सोनियाचा, आला सोनियाचा, आला सोनियाचा. धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, झाला सोनिया
सोनियाचा झाला सोनियाचा झाला सोनियाचा धन्य दिवस आजी पिकलिया वाचारा मनामे पिकलिया वाचारा मनामे पिकलिया वाचा राम नामे पिकलिया वाचा राम नामे धन्य दिवसाजी धन्य दिवसाजी झाला सोनियाचा झाला सोनियाचा झाला सोनियाचा धन्य दिवसाजी पिकलिया वाचारा मनामे पिकलिया वाचारा मनामे पिकलिया वाचा राम नामे पिकलिया वाचा राम नामे धन्य दिवसाजी धन्य दिवसाजी झाला सोनियाचा झाला सोनियाचा झाला सोनियाचा धन्य दिवसाजी धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. त्याचं कारण काय? पिकलिया वाचा राम नामे. यामध्ये तुकोबराय असं म्हणतात, आमचा आजचा दिवस, आमची वर्तमान काळातील अवस्था स्थिती ही कशाप्रमाणे झालेली आहे तर सोन्याप्रमाणे झालेली आहे. सामान्यतः सोनं हा शब्द धातुवाचक जरी असला तरी तो त्याशिवाय सुखवाचक शब्द आहे. एखादी आई आपल्या मुलाला काय म्हणते? माझा सोन्या, माझा सोन्या. तो सोन्या लोखंडाच्या पलीकडचा असतो, पण किंबहुना त्याला पाहून त्याच्या आईला काय होतं? सुख होतं, आनंद होतो. म्हणून त्या मुलाला ती काय म्हणते? सोनं म्हणते. तुकोबराय म्हणतात, नाम गोड आहे. गोड हा रसवाचक फक्त शब्द नसून इथे सुखवाचक शब्द आहे. म्हणून नाम गोड पुरे कोड सकळही. म्हणून तुकोबराय म्हणतात, या नामाचं चिंतन आपण सारखं केलेलं पाहिजे. त्याचं कारण काय? अभंगाच्या प्रथम चरणात नाम गोड 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 पुरे गोड सकळही 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 रसनायेरा रसावीटे 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 नाम गोड नाम गोड
गोड नाम गोड पुरे गोड सकळही. तुकोबराय म्हणतात हे नाम गोड आहे. या नामाचा गोडवा किती आहे. माऊली ज्ञानेश्वरी म्हणतात का जिये तीर्थे त्रिभुवनी ती घडती समुद्रा वगहिने नातरी अमृतरस स्वादनी रस सकळ. माऊली म्हणतात या त्रिभुवनामध्ये जितकी तीर्थ आहेत त्या तीर्थांच्या स्नानापासून जे पुण्य मिळतं ते समुद्राच्या स्नानाने मिळतं. पुढे माऊली म्हणतात नातरी अमृतरस वदनी रस सकळ. माऊलींनी तुलना केलेली आहे की ज्या प्रकारे सगळ्या तीर्थांच्या स्नानाचं पुण्य एक समुद्र स्नानाने मिळतं त्याच प्रकारे आपल्याकडे जे रस आहेत चवी आहेत गोड तिखट आंबट खारट आणि तुरट या सगळ्या चवींपासून आपल्याला जे सुख मिळतं ते सगळं सुख त्या चवींचा आस्वाद घेतल्यानंतर आपल्याला झालेला आनंद हा काय सेवन केल्याने मिळतो तर अमृताचं सेवन केल्याने मिळतो. म्हणजे इतका गोडवा इतका रससंपन्न कोण आहे अमृत आहे. पण तुकोबराय म्हणतात हे नाम त्या अमृतापेक्षाही गोड आहे. जीवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास पिके पुढे अमृत जयास पिके पुढे अमृत जयास पिके पुढे. दिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयाचं पिके पुढे अमृत दयाचं पिके पुढे अमृत दयाचं पिके पुढे. जीवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास पिके पुढे अमृत जयास पिके पुढे. दिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयाचं पिके पुढे अमृत दयाचं पिके पुढे. जिव्हे तीन रस जीवे गोड तीन जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस रस अमृत अमृत जयास जयास पिके पिके पुढे. पुढे. महाराज म्हणतात या जिव्हेने गोड तीन अक्षरांचा रस विठ्ठल हा किती गोड आहे तर ज्याच्या पुढे अमृत फिके आहे. अमृताहुनी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. मन माझे केशवा मन माझे केशवा काबान घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. मन माझे केशवा माझे केशवा काबान घे
तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कामाने. अमृताहुनी गोड काय नाम तुझे देवा. महाराज म्हणतात, नामदेवराय म्हणतात, हे तुझं जे नाम आहे ते अमृताहुनी गोड आहे. आपली शंका अशी येईल की सगळं शास्त्र म्हणतं की त्या नामभक्तीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. तुकोबरायस आदी करून सगळे संत म्हणतात की त्यांनी या नामभक्तीचा आस्वाद घेतलेला आहे आणि त्या अनुभवाने ते सांगत आहेत की नाम कसं आहे, गोड आहे. तुकोबराय म्हणतात नाम अमृतापेक्षा गोड आहे. अजून एक शंका येते की मग तुकोबरायांनी अमृताचा स्वाद घेतलेला आहे का? तुकोबराय जे म्हणतात अमृताहुनी नाम तुझे देवा गोड गोड, देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे हे तुकोबराय का सांगतात? तर त्यांनी वैकुंठामध्ये अमृताचीही चव घेतलेली आहे आणि या मृत्यू लोकामध्ये नामाचीही चव घेतलेली आहे आणि त्या गोष्टीच्या विषयाच्या तुलनेमध्ये महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो या जगकारणासी बोलिले ते रुदी साधवारवर जाया. आम्ही वैकुंठवासी आलो या जगकारणासी बोलिले ते रुदी साधवारवर आपण आता बघितलं तुकोबरायांनी अमृताचंही सेवन केलेलं आहे. का सेवन केलेलं आहे? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोली रे जे ऋषी साच भावी वर्ताया. महाराज म्हणतात आम्ही कुठले वासी आहोत? वैकुंठाचे वासी आहोत. मला सांगा अमृत कुठे मिळतं? अमृत कुठे मिळतं? स्वर्गामध्ये मिळतं. मग मला सांगा स्वर्ग आणि वैकुंठ याची तुलना केली तर वैकुंठ नक्कीच श्रेष्ठ आहे. मग जर स्वर्गामध्ये अमृत मिळत असेल तर मग वैकुंठामध्ये का नाही मिळणार? म्हणून तुकोबराय ठामपणे सांगू शकतात की हे जे नाम आहे ना ते अमृतापेक्षा गोड आहे. मग पुन्हा आपल्या शंकेकडे येतो की जर सगळे म्हणतात अमृत नाम गोड आहे, अमृतापेक्षाही गोड आहे, मग जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला गोड का लागत नाही? त्याचं कारण असं आहे, तुकोबारायांना नाम गोड लागलं त्याचं कारण आहे त्यांच्या चित्तामधली शुद्धता. आपण जर गोड हा सुखवाचक घेतला किंवा रसवाचक जरी घेतला, एखाद्या पदार्थाची अनुभूती जर आपल्याला घ्यायची असेल तर ज्या इंद्रियाकडून आपल्याला ती अनुभूती येते ते इंद्रिय दुरुस्त असलं हवं, दुरुस्त असायला हवं. एखाद्या मनुष्याला सर्प चावला आणि त्यातून त्याला विषबाधा झाली. विष किती चढलंय किंवा चढलंय का नाही याच्याकरता आपण काय करतो तर त्या माणसाला गुळ किंवा गोड पदार्थ खायला देतो. त्यावरून जर तो माणूस म्हणाला की मला हा गुळ कडू लागतोय तर त्याचा अर्थ काय? त्याला विषाची बाधा झालेली आहे. मग आपण काय करतो तर कडुलिंबाचा पाला देतो. तो खाऊन जर तो माणूस म्हटला की हा मला गोड लागतो तर मग आपण काय करतो? त्याला हॉस्पिटलला नेतो. का तर त्याला विषाची बाधा झालेली आहे. एकदा काय झालं, एका माणसाला त्याच्या दृष्टीमध्ये काहीतरी दोष होता आणि त्याला पुस्तक वाचताना एका अक्षराचे 2 अक्षर दिसत होती. माणसाकडे बघताना एका माणसाची 2 माणसं त्याला दिसत होती.
आपल्या नेत्रांमध्ये काहीतरी अडचण असावी, बाधा असावी असं समजून तो एका डोळ्याच्या डॉक्टराकडे गेला. डॉक्टरकडे गेल्यानंतर तिथे जे नर्स किंवा वॉर्डबॉय जे असतात त्यांनी सांगितलं की बाहेर तुम्हाला पेशंट आलेले आहेत चेक करण्याकरता. म्हणजे डॉक्टरसाठी पेशंट, डॉक्टरनी पेशंट चेक करावे त्यासाठी पेशंट आलेले आहेत. ते डॉक्टर बाहेर आले, त्यांना विचारलं तुमची अडचण काय. मग त्या माणसाने सांगितलं की मला एका अक्षराचे किंवा एका माणसाचे 2 माणसं दिसतात. डॉक्टर म्हणाले चालेल. पुन्हा त्यांनी प्रश्न केला तुमची अडचण काय. पुन्हा तो माणूस म्हणतो की आत्ता तर सांगितलं मला एकाचे 2 दिसतात. तुमचं झालं हो, बाकी 2 आले त्याचं काय. म्हणजे गोष्ट अशी होती की तो डॉक्टर वयोवृद्ध असल्या कारणाने, त्याला चष्मा असल्या कारणाने तो चष्मा घालायला विसरला आणि त्यामुळे त्याला काय झालं, एका माणसाचे किती दिसले, 3 दिसले. मला एक सांगा, यामध्ये दृष्टी किंवा मगाशच्या गोष्टीमध्ये रस, याच्या सुखाची याच्या दुःखाची म्हणजे त्याचा गोडपणा किंवा कडूपणा याची आपल्याला अनुभूती हवी होती. मला सांगा, आपल्याला जर एखादा पदार्थ गोड किंवा कडू लागतो, हा आपल्याकडे पंचविषय आहेत, शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श, या विषयांचं ज्ञान करून देणारे इंद्रिय आहेत. शब्दाचं ज्ञान कोण करतं, तर कर्ण म्हणजे कान करतात. एखाद्या गोष्टीचा वास आपल्याला येत असेल तर आपल्याकडे घ्राणेंद्रिय काय आहे, तर आपल्याला नाक. माझा असा प्रश्न आहे की तुम्हाला एखादी गोष्ट गोड लागते, हा गुळ गोड लागतो, मिरची तिखट लागते, लिंबाचा पाला कडू लागतो, या विषयाचं तुम्हाला ज्ञान कोणतं इंद्रिय करून देतं, जीभ म्हणजे जिव्हा. आपल्या दवाखान्यामध्ये किती पेशंट आलेले आहेत, या विषयाचं ज्ञान त्या डॉक्टरला कोणतं इंद्रिय करून देतं, डोळे, नेत्र. तसं सुखाचा जर विचार केला, सुखाची जी जर आपल्याला अनुभूती घ्यायची असेल तर सुखप्राप्ती करता किंवा सुखाच्या अनुभूती येण्याकरता कोणतं इंद्रिय आहे, जीभ, कान नाही. प्रत्येक माणसाकडे एक अंतःकरण आहे आणि त्या अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत. किंबहुना एका अंतःकरणाद्वारे केलेल्या विविध कामांमुळे त्याला मिळालेली वेगवेगळी नावं आहेत. त्याच्यामध्ये अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. जेव्हा आपलं अंतःकरण संकल्प विकल्प करतं तेव्हा त्या अंतःकरणाला मन अशी संज्ञा मिळते, असं नाव असतं. जेव्हा एखाद्या विषयावर आपली बुद्धी निश्चय करते तेव्हा त्या अंतःकरणाला बुद्धी असं म्हणतात. निश्चयात्मिका म्हणून तिला ओळखलं जातं. एखाद्या विषयाचं जर आपण चिंतन केलं तर ते ज्याच्या साहाय्याने करतो त्याला आपण चित्त म्हणतो. आपल्या वागण्यामध्ये आपल्याला जेव्हा मीपणा येतो, मी केलं किंवा मी करतो म्हणून, हे वाक्प्रचार आपण जेव्हा वापरतो, वाक्याचा प्रयोग करतो, शब्द प्रयोग करतो, तेव्हा त्या अंतःकरणाला अहंकार असं नाव मिळतं. मग या 4 पैकी सुख या विषयाची ज्या इंद्रियाला किंवा ज्या गोष्टीला अनुभूती मिळते, ज्याच्या साहाय्याने आपण त्याची अनुभूती घेतो, त्याला काय म्हणतात, चित्त म्हणतात. मनाच्या संदर्भात गीतेमध्ये असे म्हटलेलं आहे, मनःष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरै यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. मनाला आपल्याकडे जी 5 किंवा 10 ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रिय आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त 11वं किंवा 6वं मन सांगितलेलं आहे. मन षष्ठानी म्हणजे 6वं इंद्रिय आहे. आपल्याकडे विषयाच्या सेवनाकरता ज्या प्रकारे आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच प्रकारे सुख या विषयाचीही अनुभूती घेण्याकरता चित्त हे काय आहे, 6वं इंद्रिय आहे. मला सांगा, मगाशी त्या माणसाला गुळाची चव गोड लागली नाही आणि कडुलिंबाची चव कडू लागली नाही, याचं कारण काय.
त्या विषयाचं जो इंद्रिय ज्ञान करून घेणारा होता त्या इंद्रियावर कशाचा परिणाम झाला? विषयाचा परिणाम झाला. म्हणजे ते इंद्रिय काय झालं? बाधित झालं. सुख या विषयाची अनुभूती आपल्याला येत नाही. आपल्याला सुख हा विषयही माहिती आहे. त्या सुखाची अनुभूती ज्या इंद्रियाला येते ती इंद्रियही माहीत आहे. पण नेमकं अडलं कुठे? तर विषय सुख या विषयाची अनुभूती घेणारे जे चित्त आहे ना ते बाधित झालेलं असल्यामुळे त्या सुखाची आपल्याला अनुभूती येत नाही. चित्त समाधाने तरी विष वाटे सोने, तरी विष वाटे सोने, तरी विष वाटे सोने. चित्त समाधाने तरी विष वाटे सोने, तरी विष वाटे सोने, तरी विष वाटे सोने. चित्त समाधाने तरी विष वाटे सोने. आपल्या चित्तावर जर विषाची बाधा झालेली नसेल आणि ती नसून आपलं जर चित्त समाधानी असेल तर आपण जरी विषाचं सेवन जरी केलं तरी ते सोन्याप्रमाणे आहे, म्हणजेच सुखकारक आहे. बरं, हे चित्त बाधित आहे, या चित्तावर बाधा आहे, विषाचा परिणाम आहे. कोणत्या विषाचा परिणाम आहे? तर विषय विषाचा परिणाम आहे. माऊली म्हणतात, विषय विषाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. ज्या वेळेला आपल्या मनावर आपल्या चित्तावर विषयरूपी विषाचं भेसळ झालेली असते त्यावेळेला विषय विषाचा परिपाडू गोड परमार्थ जो मुळातच मूलतः गोड स्वरूपाचा आहे तो कसा लागतो? कडू लागतो. आणि जे विषय आहेत ते मुळातच कडू आहेत, ते कसे लागतात? गोड लागतात. ज्या वेळेस आजोबा होते त्यावेळी रोज पूजा झाल्यानंतर जेव्हा मी तुळशीला पाणी घालत असत तेव्हा रोज ते मला एका ओवीची आठवण करून देत असेल. तुळशीच्या झाडा दुरुनी न धापे शिंतोडा, द्राक्षाच्या मुळा दुधाची घाली. माऊली म्हणतात तुळशीच्या झाडाला दुरुनी, माऊलीने इथे न्यूनता किती दाखवलेली आहे, कशी दाखवलेली आहे? माऊली म्हणतात तुळशीच्या झाडा दुरुनी न धापे शिंतोडा. एक म्हणजे तुळशीच्या झाडाला दुरुनी, दुसरं म्हणजे लिटरभर बाटली नाही तर एका पाण्याचा शिंतोडा, दुरून पाण्याचा शिंतोडा तो पण घालत नाही. न धापे शिंतोडा. त्या उलट काय? द्राक्षाच्या मुळा दुधाची घाली. तुळशीचं झाड आणि द्राक्षाची बाग दुरुनी इथे मुळाशी जाऊन पाण्याचा एक थेंब घालत नाही, पण काय घालतो? दुधाची घाली. म्हणजे मनुष्याच्या चित्तावर विषयरूपी विषयाचा परिणाम असल्यामुळे जी तुळस खरं सुखकारक आहे त्या तुळशीकडे तो माणूस दुर्लक्ष करतो व लौकिकदृष्ट्या जी द्राक्षांची बाग त्याला फायदा करून देते त्या द्राक्षेसाठी काय करतो? परिश्रम करतो. त्या झाडाला दुरून शिंतोडा न मारणे किंवा दूध घालणे यामध्ये दुसरी एक भूमिका माऊलीने सांगितलेली आहे की लौकिकदृष्ट्या माणसाला जर एखादा फायदा झाला तर तो त्या गोष्टीसाठी काय करतो? परिश्रम करतो. मला सांगा, आपल्या घरामध्ये आताच्या काळात, पूर्वीच्या काळात असेल पण आताच्या काळात मुबलक काय आहे? पाणी आहे का दूध आहे? 1 लिटर पाण्याची किंमत किती? 20 रुपये मला असं बाटली असेल. आणि तेच 1 लिटर दुधाची किंमत किती? 70 रुपये किंवा 60 असेल, काही असेल. मग लौकिकदृष्ट्या जरी विचार केला तरी पाण्याच्या तुलनेने महाग काय आहे? तर दूध आहे. पण लौकिकदृष्ट्या आपल्याला फायदा असल्यामुळे जे मुबलक पाणी आहे ते तुळशीला न घालता
जे दूध महाग आहे ते आपण कशाला घालतो? द्राक्षाला घालतो. त्याचं कारण काय? तर आपल्याकडे जे चित्त आहे त्याच्यावर विषयरूपी विषयाची बाधा झालेली आहे. हे नाम गोड आहे. हे नाम घेतल्याने परिणाम काय होतो? ज्ञानदेवा सांगा झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. माऊली म्हणतात आपण जरा हरिपाठ केला, नामपाठ केला तर आपल्याला याचा फायदा आहेच आहे, पण आपले जे पूर्वज आहे त्यांचा वैकुंठाला जाण्यासाठीचा मार्ग सोपा होतो. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. विठोबाचं अखंड चिंतन. पुन्हा चिंतन शब्द आला. चिंतन करण्यासाठी काय गरजेचं आहे? चित्त गरजेचं आहे. याच अभंगामध्ये महाराज काय म्हणतात? त्यांचे कोण धन्य आहेत? आई वडील धन्य आहेत. धन्य माता पिता तयाचिया. पुढे तुकोबाराय म्हणतात असे जे नामधारक आहेत ना, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा. अशा माणसांची मला सेवा घडो. यावरून आपल्याला हे कळत आहे की नामधारकांचा अधिकार किती मोठा आहे. अभंगाच्या दृष्ट्या नाम गोड पुरे कोड सकळही. पुरे म्हणजे पूर्तता, पूर्ण होणे. सकळही म्हणजे काय? तर सगळ्या. आणि कोड म्हणजे काय? तर आपल्या इच्छा. नाम घेतल्याने आपल्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होतील. आणि हे पूर्ण कोण करतं? तर स्वतः भगवान करतात. भगवान म्हणतात योगक्षेमम वहाम्यम अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यम. अनन्य भावाने जो भक्त मला शरण जातो, योगक्षेम, त्याच्या ज्या काही इच्छा असतील त्याची पूर्तता कोण करेन? मी करेन. आणि त्या अशा भगवत भक्ताची मी काय करतो? रक्षा करतो. पण हे सगळं कशामुळे होतं? तर त्या देवाची आपण काय करतो? नामभक्ती करतो. नाम गोड पुरे कोड सकळही. नंतर तुकोबाराय म्हणतात रसना येरा रसा विटे, घेता घोट अधिक हे. गोड ही जी चव आहे त्या चवीची जाणीव कोण करून देतं? रसना म्हणजे जीभ. तुकोबाराय म्हणतात रसना येरा रसा विटे. रसना म्हणजे जिव्हा, जीभ. रस म्हणजे इतर रस. येरा म्हणजे आणिक. या भक्ती रसाच्या शिवाय जे विषय रस आहे ते. रसना येरा रसा विटे. आपण म्हणतो या गोष्टीचा आता मला काय आलेला आहे? वीट आलेला आहे. म्हणजे मी या गोष्टीला कंटाळलेलो आहे. तसं तुकोबाराय म्हणतात आमची जी ही रसना आहे, जिव्हा आहे, ती इतर अनेक रसांना आता विटलेली आहे. विटले हे चित्त प्रपंचापासून. प्रपंचाला आता हे चित्त विटलेलं आहे, विटून गेलेलं आहे. या रसनेची अशी ही अवस्था का झाली? तर घेता घोट अधिक हे. आपण सुरुवातीला जे प्रमाण घेतलं, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. कारण काय? पिकलिया वाचा राम नामे. त्या रामनामाचा जप इतका केला की त्यांची वाचा पिकली. घेता घोट अधिक आहे. आपली जी शंका आहे की आपल्याला नाम गोड का लागत नाही, तर त्याचं उत्तर काय? आपल्याकडे चित्ताची शुद्धता नाही. पण मग आपल्याला जर हे नाम गोड वाटून घ्यायचं असेल, आपल्या चित्ताची शुद्धता करायची असेल, तर त्यालाही एकमेव उपाय आहे. तो काय? तर देवाचं नामस्मरण करणे. तुकोबाराय म्हणतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा.
कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ तुकोबारा म्हणतात राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा कधी कधी काळी सर्व काळ प्राप्त सेवेमध्ये या अभंगाचं माझ्या मतीप्रमाणे जितकं चिंतन मांडलेलं आहे त्या चिंतनाचा विचार करून पुढच्या शरणांचं आपण चिंतन करू पण त्याआधी भगवंताचं नामस्मरण करू विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुरे कोड सकळही रसना येरा रसाटे घेता घोट अधिक हे. रसाच्या चिंतनामध्ये भक्तिरस आणि विषयरस याची तुलना करताना तुकोबाराय म्हणतात, आणि करसे मरणा गाठी येणे तुटी संसारे
भक्तिरसाच्या ऐवजी इतर रसांचं जर आपण सेवन केलं तर त्याचा परिणाम काय होतो तर आपली आणि मरणाची गाठ होते. मरणाची गाठ होते म्हणजे काय, आपण मरतो. मरायचं तर सगळ्यांनाच आहे, परंतु इतर रसांच्या सेवनामध्ये आपण मरतो. आपण मेल्यानंतर आपली मुक्तता होत नाही. मरणागाठी म्हणजे काय, जन्म मृत्यू चक्राकारातून सुटणे म्हणजे मोक्ष मिळणे. इतर रसांचं जर आपण सेवन केलं तर या जन्मामध्ये मृत होऊन पुन्हा आपण 84 लक्ष योनींच्या फेऱ्यामध्ये अडकू. पण तुलनेमध्ये तुकोबराय काय म्हणतात, येणे तुटी संसारे. ज्या रसांचं वरच्या 2 चरणामध्ये तुकोबरायांनी चिंतन केलं, त्या रसाचं जर आपण सेवन केलं तर संसारापासून आपण तुटतो, म्हणजे या जन्म मृत्यू चक्राकारातून सुटतो, म्हणजे बाजूला होतो, म्हणजेच मोक्ष मिळतो. पुढे तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. तुकोबरायवरती म्हणतात, नाम गोड आहे पुरे कोड सकळही आहे, आमची रसना विटलेली आहे, घेता घोट अधिक आहे. तुकोबरायांनी किती किती नामस्मरण केलं अभंगाच्या चतुर्थ चरणात. तुका म्हणे आहार झाला, 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 तुका म्हणे आहार झाला. हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी, रसनायेरा रसावीटे, रसनायेरा रसावीटे. हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी, रसनायेरा रसावीटे, रसनायेरा रसावीटे. का घोट कही आरा आरा आ
घेता घोटे अधिक घेता घोटे घेता घोटे अधिक घेता घेता घोटे अधिक घेता घेता घोटे अधिक घेता घोटे घेता घोटे घेता घेता घोटे अधिक घेता घोटे घेता घोटे अधिक घेता 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 घोट अधिकारी घेता घोट अधिकारी रत्नाए तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. त्या देवाच्या नामाचं चिंतन किती केलं तर तुकोबराय या अवस्थेपर्यंत गेले की तुकोबराय म्हणतात हा विठ्ठल आम्हासी काय झालेला आहे, आहार झालेला आहे. विठ्ठल हे नाव आहार झालं म्हणजे नेमकं काय झालं. एका माणसाच्या उदरनिर्वाहाकरता काही गोष्टी गरजेच्या आहेत. कोणत्या? अन्न आणि पाणी. आपला आहार, आपलं जेवण हे गरजेचं आहे. किती गरजेचं आहे तो आहार, ते जेवण जर आपण घेतलं नाही तर आपण मरू. अजून एक अभंग आहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तुकोबरायांची त्या विठ्ठलाविना अवस्था कशी होते. मासोळी म्हणजे मासा, आणि त्या माशाचं जीवन म्हणजे काय तर पाणी. ज्या प्रकारे त्या माशाला त्या जीवनापासून म्हणजे त्या पाण्यापासून जर आपण बाहेर काढलं आणि त्या माशाची जशी अवस्था होते, ज्या प्रकारे तो मासा तडफडतो, त्या प्रकारे तुकोबाराय म्हणतात आमची अवस्था झालेली आहे. कशामुळे? त्या विठ्ठलामुळे. म्हणजे इतका तो महत्वाचा झालेला आहे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. तुकोबरायांच्या रचनेला इतर रसांचा वीट आला. तुकोबरायांचा विठ्ठल हे नाम आहार झाला. हे सगळं
कशामुळे? तर चित्तशुद्धीकरता तुकोबरायांनी काय केला? अट्टहास केला. घेता घोट अधिक हे. तुकोबराय म्हणतात आम्ही अट्टहास केला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबराय म्हणतात आम्ही अट्टहास केला म्हणून वर्तमान काळाची स्थिती काय झाली? तर शेवटचा दिस गोड व्हावा, किंवा आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची, किंवा आता दिवसचारी खेळी मिळी. म्हणजे वर्तमान काळामध्ये जी संतृप्ततेची तुकोबरायांची अवस्था आहे, त्या अवस्थेला पोहोचण्याकरता तुकोबरायांनी काय केला? अट्टहास केला. कसला अट्टहास केला? तर त्या नामचिंतनाचा अट्टहास केला. आपण शब्द काय वापरतो? नामस्मरण किंवा नामचिंतन. चिंतन. आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं चिंतन करायचं असेल तर काय गरजेचं आहे? चित्त गरजेचं आहे. आणि त्या चित्तामध्ये जर शुद्धता नसेल, अशुद्धता असेल, तर त्या चित्ताची शुद्धता ही पुन्हा कशाने होते? नामानेच होते. मग तुम्ही म्हणता नाम घ्या, नाम घ्या. नाम आपण पण घेतो, पण गोड का लागत नाही? तर आपण सतत घेत नाही म्हणून. त्या नामामध्ये, त्या नामस्मरणामध्ये किती सातत्य हवं? तर ते नाम आपल्याला गोड लागेपर्यंत सातत्य हवं. ज्या वेळेस ते नाम गोड लागेल त्यावेळेस तो अट्टहास थांबवावा. पण होतं असं की त्या पदापर्यंत पोहोचल्यानंतर तो अट्टहास थांबवावा अशी त्या संताची, साधूची इच्छाच होत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्हाला मोक्ष नको, कारण मोक्ष प्राप्तीनंतर जे सुख आहे, मोक्ष प्राप्तीमध्ये जे सुख आहे ना, त्याच्यापेक्षा सर्वोत्तम सुख आम्हाला कशात आहे? भजनामध्ये आहे. भोजनामध्ये नाही, भजनामध्ये. तुकोबाराय म्हणतात मोक्ष आमच्या घरी दासी म्हणून राहतो, आम्हाला मोक्ष नको. त्या मोक्षापेक्षा आम्हाला काय प्रिय आहे? तर देवाचं भजन प्रिय आहे. देवाचं भजन का करावं, किती करावं, याचं जिवंत उदाहरण आपल्या गावात आहे. माझे पणजोबा वैकुंठवासी हरिभक्तपरायण महादेव गणपत किलटकर वयाच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी माळ घातली ब्रह्मनील कांबेकर महाराजांकडून. पण त्यांनी त्या नामाचा धावा इतका केला की ज्यावेळी त्यांचा अंतकाल आला त्यावेळी त्यांनी अशा काही कृती केल्या. त्याच्यामध्ये महत्वाची कृती अशी की माझी जी आजी होती वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निर्मला भिकाजी किलटकर यांच्याकडून ज्ञानेश्वरीच्या अध्यायाचं पारायण त्यांनी करून घेतलं. त्यांनी अशी मागणी केली की मला एक हार हवा. माणसाची कृतज्ञता किती असावी तर ते त्यांच्याकडे बघून कळतं. आयुष्यामध्ये त्यांनी जी शेती केली, जी काही कामं केली, त्या कामामध्ये जी बैलजोडी त्यांनी वापरली, त्या बैलजोडीची त्यांनी अंतकाळामध्ये पूजा केली. घरातल्या सगळ्या मंडळींना नवीन वस्त्र घेतले आणि त्या हाराबद्दल विचारताना ते म्हणाले उद्या मला खूप हार पडतील, पण ते पाहण्याकरता मी उद्या नसेन. अशा प्रकारची भाषा त्यांनी केली किंवा अशा प्रकारचे विचार मांडले. यावरून आपल्याला काय कळतं की आपलं मरण जवळ आलेलं आहे याची अनुभूती, याची जाणीव त्यांना पहिल्यापासून झालेली होती. आणि अशा सगळ्या गोष्टीमुळे दत्त मंदिराजवळ त्यांची समाधी बांधण्यात आली. त्यानंतरची गोष्ट म्हणजे काय तर माझे आजोबा 26 जानेवारीला आपल्या धाकटेवेण गावात माझंच कीर्तन होतं. काही प्रमाणात तब्येत त्यांची खालवली होती, पण तरीही त्यांना कीर्तनामध्ये आम्ही घेऊन आलेलो होतो.
आणि मंदिराच्या जवळ जे मुंड्यांचं घर आहे तिथे त्यांना आरामाची सोय केली होती. कीर्तन झाल्यानंतर मी भेटायला गेलो. ते ग्लानीमध्ये होते, त्यांना शुद्ध नव्हती, पण मला बघून ते हसले. त्याच्यानंतर आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. 2 दिवस ते बेशुद्धच होते. पण देव काय करतो आपल्या भक्तासाठी, देव काय करेल याची आपल्याला जाणीव त्या काळी होत नाही. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांचं सांगणं आलं की त्यांच्या मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये दोन्ही बाजूला गाठी सांगितलेल्या आहेत, म्हणजे क्लॉट सांगितलेले आहेत, आणि त्या कारणामुळे 2 दिवस ते बेशुद्ध होते. एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला संध्याकाळी काहीतरी प्रकार झाला आणि त्यांच्या मुखातून खालापूरमध्ये कुंभिवली जे गाव आहे त्या गावातील सप्ताह करता त्यांचे शब्द निघाले. पुन्हा एकादशीच्या दिवशी ज्यावेळेस माझे वडील गेले त्यावेळेस त्यांच्या अशा लक्षात आलं की 2 दिवस जो पेशंट बेशुद्ध होता तो एकादशीच्या दिवशी शुद्धीवर आला. वैद्यकीय तपासणीनंतर, सिटी स्कॅन नंतर डॉक्टरांच्या अशा लक्षात आलं की ज्या मेंदूतल्या गाठीमुळे 2 दिवस हा पेशंट बेशुद्ध होता त्या मेंदूच्या गाठी गायब झाल्या. पुन्हा सिटी स्कॅन केले, पुन्हा त्याच्यामध्ये तेच रिझल्ट आला की त्या गाठी निघालेल्या आहेत. त्या दिवशी सकाळी ज्यावेळी मी त्यांच्या भेटी करता गेलो तेव्हा त्यांनी माझ्याकडून श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं श्रवण केलं. गावातला सप्ताह, वारी, अध्यात्म या सगळ्या गोष्टी अतिशय प्रिय असल्यामुळे त्या गोष्टीची आम्ही पुनरावृत्ती करत असताना ज्यावेळेस माझ्याकडून त्यांना अशी विचारणा झाली की पुढचं कीर्तन कुठल्या अभंगावर करू, त्यावेळी उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली हा अभंग त्यांनी सुचवला. त्या उलट मागील काही काळामध्ये आम्हाला असं वाटत होतं की त्यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे, पण एकादशीच्या दिवशी तो अभंग त्यांनी पूर्ण म्हणून अभंग कोणाचा आहे हे सांगण्या इतपत त्यांची स्मृती, त्यांची बुद्धी शाबूत होती. ते झाल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळी नातेवाईकांची भेटण्याची वेळ असते त्यावेळी जेव्हा माझे वडील गेले तेव्हा आजोबांनी असं सांगितलं की मला पाटील भेटायला आला होता. ही गोष्ट ऐकून जेव्हा वडील बाहेर आले तेव्हा त्यांना असं कळालं की गावातली काही पाटील आडनावाची लोक, म्हणजे अविनाश काका असतील किंवा कृष्णा काका असतील, हे त्या ठिकाणी आलेले होते. किंबहुना वयामानाप्रमाणे काहीतरी ते बोलत असतील असा आमचा भास झाला, पण आम्ही त्या गोष्टीला महत्त्व दिलं नाही. पुन्हा मी भेटायला गेलो. पुन्हा त्यांचे असे शब्द होते की तू मला सोडून जाऊ नकोस, पण ICU असल्यामुळे मला थांबता आलं नाही. पुन्हा जेव्हा रात्री शेवटच्या भेटीकरता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, त्या भेटीकरता जेव्हा माझे वडील गेले तेव्हा आजोबा म्हणाले आता मला घरी जायचंय. सप्ताह, कीर्तन या सगळ्या गोष्टी त्यांच्या बुद्धीमध्ये असल्यामुळे ते म्हणाले मला वेणगावला जायचंय, पण आता मला घरी जायचंय. वडील म्हणाले आपण उद्या जाऊ. त्यावर त्यांचं असं विधान आलं की मी उद्या वेणगावला जाणारच आहे. जाणारच एखाद्या शब्दापुढे जेव्हा आपण च वापरतो, जेव्हा तो शब्द सकारात्मक करतो, त्या शब्द प्रयोगामध्ये मागील भूमिका काय असते तर ती गोष्ट होणार याची आपल्याला शाश्वती असते. मी उद्या वेणगावला जाणारच म्हणजे पुढे आपल्यासोबत काय होणार आहे याची शाश्वती त्यांना पूर्णपणे झाली होती. पुन्हा वडिलांकडून दुर्लक्ष झाल्यानंतर माझ्या मातोश्रींकडे त्यांनी तक्रार केली की हा माझा ऐकत नाही, पण हा मालक मला आता जास्त काळ ठेवणार नाही. मला पाटील भेटून आला, हा मालक मला ठेवणार नाही. या शब्दाची जर संगती लावली तर आपल्याला अभंग आवडतो, आठवतो, विठू पाटील त्याचे नाव, जम्बूद्वीपा माझी पंढरपूर एक गाव,
धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. म्हणजे या सगळ्या दृष्टांतानंतर आपण जर असा अनुमान लावला की तो पंढरपूरचा पाटील स्वतः दृष्टांत द्यायला त्यांच्या भेटी करता आला तर ते वावगं ठरणार नाही. ही जी सगळी अवस्था आहे ती का झाली आणि यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की 26 तारखेच्या कीर्तनापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत जरी त्यांना ग्लानी होती, जरी ते बेशुद्ध होते, तरी त्यांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी या जपाचा ध्वनी आम्हाला ऐकू येत होता. मला सांगण्याचं तात्पर्य इतकं की या नामाचं चिंतन आपण जर केलं तर या अवस्थेला प्राप्त होऊ, किंबहुना आपण या अवस्थेला प्राप्त होऊ की नाही यासाठी आपण केवळ किमान त्या अवस्थेपर्यंत जाण्याकरता अट्टहास केला पाहिजे. म्हणजे नामचिंतन केलं पाहिजे. पुन्हा येतो रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, किंवा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सदा करा, काय करा, नामाचा घोष करा आणि परिणामतः काय होईल तर तेने सदा चित्ता समाधान. आपण पूर्ण कीर्तन म्हणालो की चित्तावर बाधा झालेली आहे. चित्ताची शुद्धता करायची असेल तर ती कशाने होते तर नामस्मरणानेच होते. प्राप्त वेळेमध्ये अभंगाचा जितका भावार्थ मला सांगता आला तो तसाच असेल असा अनुमान लावून जे काही चांगलं असेल, उचित असेल ते माझ्या गुरुवर्यांचं, माझ्या आई वडिलांचं, माझ्या आजोबांचं आहे ते तुम्ही स्वीकार करावं. जे काही अनुचित असेल लहान मूल म्हणून मला माफी करावी आणि झालेली ही कीर्तन रूपी सेवा रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी, सकल संत मांदियांच्या चरणी, तुम्हा श्रोत्यांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर 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 माऊली उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडियेला. याच प्रकारे आज माझ्या कीर्तन रूपी सेवेकरता भाऊ म्हणजे माझे आजोबा जरी नसले तरी त्यांच्या सापेक्ष बंधू आजोबा किंवा त्यांना साथ ज्यांनी त्यांच्या काळात केलेली होती ते श्रीखंडे मामा आज माझ्या कीर्तन रूपी सेवेकरताही साथ करत आहे. हे माझं महत् भाग्य आहे. त्यासोबतच संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडियेला. विशेष उल्लेख असा की हरिभक्तपरायण रामदास महाराज पाटील हे देखील अगदी वेळात वेळ काढून माझ्या या सेवेकरता आज उपस्थित आहेत. हे माझं थोर भाग्य आहे. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल.